शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मुलांनो, आज आपण निघणार आहोत एका सुंदर नदीच्या प्रवासाला. ही नदी डोंगरातून निघते, अनेक प्रदेशांमधून प्रवास करते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते. इतकेच नाही तर या नदीच्या काठावर हजारो वर्षांपूर्वी एक महान संस्कृती फुलली होती. चला तर मग आजची आपली मैत्रीण सिंधू नदी हिची ओळख करून घेऊयात. तयार आहात ना? चला सुरू करूया. मुलांनो, ही आहे आपली सिंधू नदी. सिंधू नदी ही आशियातील अतिशय प्राचीन आणि महत्त्वाची नदी आहे. तिचा उगम तिबेटमध्ये होतो. त्यानंतर ती भारतातून वाहत पुढे पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. या नदीच्या खोऱ्यात एक प्राचीन सिंधू संस्कृतीचा विकास झाला होता. म्हणून सिंधू नदीला केवळ भौगोलिकच नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे. ही नदी पुढे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. या इमेजवर आपण सिंधू नदीची लांबी पाहूयात. मुलांनो, आता पाहूयात सिंधू नदीचा प्रवास किती मोठा आहे. सिंधू नदीची एकूण लांबी सुमारे 3180 किलोमीटर आहे. म्हणजेच ही नदी खूप लांबचा प्रवास करते. तिबेटमधील उगमापासून झालेला तिचा प्रवास पुढे अरबी समुद्रापर्यंत जाऊन पोचतो. पण भारतातील तिचा प्रवास किती माहीत आहे का तुम्हाला? तर तिचा प्रवास आहे 1114 किलोमीटर. हा आकडा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सिंधू नदीचा उगम. मुलांनो, कोणतीही नदी कुठून तरी सुरू होते ना, तर सिंधू नदी कुठून सुरू होते ते पाहूयात. सिंधू नदीचा उगम तिबेटमधील कैलास पर्वताच्या परिसरातील सिंधू सरोवराजवळ होतो. हा प्रदेश उंच पर्वतांनी आणि थंड वातावरणाने वेढलेला आहे. इथून एक छोटीशी जलधारा सुरू होते आणि पुढे तिचे रूपांतर एका मोठ्या नदीत होते. उगमस्थानाजवळ या नदीला सिंगे खाबाब किंवा सिंधू असे म्हटले जाते. लक्षात ठेवा, सिंधू नदीचा उगम तिबेट. आता आपण सिंधू नदीचा प्रवाह व मार्ग पाहूयात. मुलांनो, आपल्या सिंधू नदीचा प्रवास नकाशावर पाहूया. तिबेटमधून सुरू झालेली सिंधू नदी लडाख प्रदेशातून वाहत पुढे जाते. त्यानंतर ती जम्मू काश्मीरमधील लेह परिसरात वाहते. त्यानंतर पाकिस्तानमधील गिलगिट परिसरातून वाहत पुढे ती सिंध प्रांतात जाते. शेवटी तिचा प्रदीर्घ प्रवास अरबी समुद्राजवळ जाऊन पूर्ण होतो. सिंधू नदीच्या उपनद्या. मुलांनो, नदीला काही छोट्या मोठ्या नद्या येऊन मिळतात, त्यांना आपण उपनद्या म्हणतो. सिंधू नदीच्या नदी प्रणालीतील 5 महत्त्वाच्या उपनद्या कोणत्या आहेत ते आपण पाहूयात. 1 झेलम, 2 चिनाब आहे, 3 रावी आहे, 4 बियास आहे, त्यानंतर सतलज ही नदी आहे. या 5 नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. चला मुलांनो, आता सिंधू नदीच्या एका महत्त्वाच्या उपनदीला भेटूयात, झेलम नदीला. झेलम नदीचा उगम जम्मू काश्मीरमधील पीर पांजाल पर्वतरांगेतील वेरीनाग येथे होतो. या नदीची लांबी सुमारे 725 किलोमीटर आहे. ती जम्मू काश्मीरमधून वाहत पुढे पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. पुढे जाऊन झेलम नदी चिनाब नदीला मिळते. आता भेटूया आणखी एका महत्त्वाच्या उपनदीला, चिनाब नदीला. चिनाब नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती जिल्ह्यातील बारालाचा पर्वताजवळ होतो. ही नदी हिमाचल प्रदेशातून वाहत जम्मू काश्मीरमधून पुढे पाकिस्तानमध्ये जाते. तिची लांबी सुमारे 1050 किलोमीटर आहे. पुढे चिनाब नदी पंजाबच्या नदी प्रणालीत महत्त्वाची भूमिका बजावते. मुलांनो, आता आपल्या 5 उपनद्यांपैकी आणखी एका नदीला आपण भेटूयात, ती म्हणजे रावी नदी. रावी नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील रोहतांग पर्वतरांगाच्या परिसरात होतो. तिची लांबी सुमारे 720 किलोमीटर आहे. ही नदी हिमाचल प्रदेशातून वाहत पुढे जम्मू काश्मीर आणि पंजाब प्रदेशातून जाते. पुढे ही पाकिस्तानमध्ये जाऊन रावी नदी चिनाब नदीला मिळते. आता आपल्या पुढच्या नदीची वेळ आली, ती म्हणजे बियास नदी. बियास नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील रोहतांग पर्वतरांगेतील बियास कुंड येथे होतो. या नदीची लांबी सुमारे 470 किलोमीटर आहे. बियास नदी हिमाचल प्रदेशातून वाहत पंजाबमध्ये प्रवेश करते. पुढे बियास नदी ही सतलज नदीला मिळते.
आता आपल्या 5 उपनद्यांपैकी शेवटच्या महत्त्वाच्या नदीला आपण भेटूयात. ती म्हणजे सतलज नदी. सतलज नदीचा उगम तिबेटमधील कैलास पर्वताच्या परिसरातील राक्षस तालाजवळ होतो. तिची लांबी सुमारे 1450 किलोमीटर आहे. ही नदी पुढे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये वाहत पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. सतलज नदी पुढे चिनाब नदीला मिळते आणि अशा प्रकारे ती सिंधू नदीच्या नदी प्रणालीचा महत्त्वाचा भाग बनते. मुलांनो, आता आपण पाहणार आहोत सिंधू नदीकाठची प्रमुख शहरे. सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या काठावर अनेक महत्त्वाची शहरे विकसित झालेली आहेत. यामध्ये लेह, श्रीनगर, अटोक, मुलतान, हैदराबाद, सुक्कूर, कराची अशा विविध शहरांचा समावेश होतो. शहरांचे भौगोलिक तसेच ऐतिहासिक, व्यापारीदृष्ट्या देखील महत्त्व असते. नकाशाकडे नीट पाहिलं तर तुम्हाला आपल्या सिंधू नदीचा प्रवाह आणि तिच्या काठावरील प्रमुख शहरे सहज लक्षात ठेवता येतील. नवोदय परीक्षेच्या दृष्टीने ही शहरे महत्त्वाची आहेत, त्यामुळे त्यांचा नकाशावर सराव जरूर करा. आता पाहूयात आपण सिंधू नदीचे महत्त्व. मुलांनो, नदी म्हणजे फक्त वाहणारे पाणी नाही, तर ती अनेकांच्या जीवनाचा आधार असते. सिंधू नदीचे ही मुलांनो, नदी म्हणजे फक्त वाहणारे पाणी नाही, तर ती अनेकांच्या जीवनाचा आधार असते. सिंधू नदीचेही मानवी जीवनात खूप मोठे महत्त्व आहे. सिंधू नदीच्या पाण्याचा उपयोग शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी केला जातो. नदीवर धरणे बांधून जलविद्युत निर्मिती केली जाते. नदीमुळे व्यापार आणि वाहतुकीला मदत होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सिंधू नदीच्या सुपीक खोऱ्यात प्राचीन काळात सिंधू संस्कृतीचा विकास झाला. त्यामुळे सिंधू नदीला इतिहासातही विशेष स्थान प्राप्त झाले आहे. आता आपण सिंधू नदीचा आणि सिंधू संस्कृतीचा संबंध समजून घेऊयात. सिंधू नदीच्या सुपीक खोऱ्यात इसवी सन पूर्व 3300 ते 1300 या कालखंडात सिंधू संस्कृतीचा विकास झाला. ही जगातील प्राचीन नागरी संस्कृतीपैकी एक मानली जाते. हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, कालिबंगन आणि धोलीविरा या संस्कृतीतील महत्त्वाची शहरे आहेत. या लोकांना नगररचना, शेती, व्यापार, हस्तकला आणि पाणी व नाले व्यवस्थापनाचे चांगले ज्ञान होते. म्हणूनच मुलांनो, सिंधू नदी ही सिंधू संस्कृती यांचा संबंध लक्षात ठेवा. नदीने या संस्कृतीच्या विकासाला मोठी मदत केली आहे. मुलांनो, या इमेजवर आपण आता आपल्या नवोदय परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे मुद्दे पटकन समजावून घेऊयात. सिंधू नदीचा उगम तिबेटमधील कैलास पर्वताजवळ मानसरोवरात परिसरात होतो. तिची एकूण लांबी सुमारे 3180 किलोमीटर आहे. तिच्या प्रमुख उपनद्या म्हणजे झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. सिंधू नदीचे पाणी शेती, पिण्यासाठी, उद्योग, जलविद्युत निर्मिती आणि वाहतुकीसाठी उपयोगी पडते. तिच्या खोऱ्यातच प्राचीन सिंधू संस्कृतीचा विकास झाला आणि उपनद्या लक्षात ठेवण्यासाठी ही छोटीशी युक्ती लक्षात ठेवा. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज 5 बहिणी सिंधूच्या खास. मुलांनो, आपण आता थोडक्यात सिंधू नदी यावर प्रश्नोत्तरांची उजळणी करूयात. 1 बघा, सिंधू नदीचा उगम कोठे आहे? तिबेटमधील कैलास पर्वताजवळील मानसरोवराजवळ. दुसरा प्रश्न, सिंधू नदीची लांबी किती आहे? सुमारे 3180 किलोमीटर. सिंधू नदी कोणत्या देशातून वाहते? चीन, तिबेट, भारत, पाकिस्तान. सिंधू नदी कोणत्या समुद्रात मिळते? अरबी समुद्रात. सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या? झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. सिंधू नदीची लांबी सुमारे किती? 3180 किलोमीटर. सिंधू नदीवर कोणकोणती धरणे बांधली आहेत? तरलबा, मंगला, बुरली इत्यादी. सिंधू नदीची खोरे विस्तीर्ण का आहे? तिचे पाणी मोठ्या क्षेत्रात पसरते आणि उपनद्या जास्त असल्यामुळे खोरे विस्तीर्ण झाले आहे. सिंधू नदीला इंदुस हे नाव कोणी दिले? ग्रीक लोकांनी. सिंधू नदीकाठची प्रमुख शहरे कोणती? लेह, श्रीनगर, मुलतान, सुक्कूर, हैदराबाद, कराची. सिंधू नदीचे पाणी कोणत्या क्षेत्रात उपयोगी पडते? शेती, पिण्याचे पाणी, उद्योग, जलविद्युत निर्मिती, वाहतूक. सिंधू संस्कृती कोणत्या कालखंडात फुलली? इसवी सन पूर्व 3300 ते 1300. सिंधू संस्कृतीची प्रमुख शहरे कोणती? हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, कालिबंगन आणि धोलीविरा.
सिंधू संस्कृतीचे लोक कोणकोणते व्यवसाय करत असत? शेती, पशुपालन, व्यापार, हस्तकला, मातीची भांडी बनवणे, विणकाम. सिंधू नदीला ऐतिहासिक का महत्त्व आहे? सिंधू नदीकाठची सिंधू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे म्हणून. तर मुलांनो, आज आपण सिंधू नदीची सफर केली, तिचा उगम पाहिला, तिचा प्रवाह समजून घेतला, उपनद्यांची ओळख करून घेतली आणि सिंधू संस्कृतीचा इतिहासही जाणून घेतला. आज शिकलेली प्रत्येक गोष्ट मनात घट्ट बसवा, कारण ज्ञानाची ही छोटी छोटी पावलेच आपल्या मोठ्या यशाकडे घेऊन जात असतात. आनंदाने शिकत राहा, प्रश्न विचारत राहा, नवोदयाच्या स्वप्नांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करा. शब्दवेल मराठी क्लासेस सोबत तुमचा अभ्यास असाच सुरू ठेवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.